मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्यातलं शीतयुद्ध आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचल्याची चर्चा आहे। मात्र स्वतः महापौरांकडे अनेक अधिकार असताना त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची वेळ का आली? झारीतले शुक्राचार्य आपली अडचण करतायत असं महापौरांना का वाटतंय? आणि आता मुख्यमंत्री या वादावर काय तोडगा काढणार? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बघूया आमचे प्रतिनिधी अजय माने यांचा हा स्पेशल रिपोर्ट। मुख्य जनसंपर्क अधिकारी बदलण्यासाठी महापौरांचा खटाटोप। मुख्यमंत्र्यांना भेटून महापौरांकडून जनसंपर्क अधिकाऱ्याची तक्रार। महापौरांची भूमिका शिवसेनेला अमान्य। छोट्या मोठ्या कारणामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेल्या होत्या। मुंबई महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांची तक्रार करण्यासाठी आणि नवा जनसंपर्क अधिकारी नेमण्यासाठी महापौरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे। सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी महापौर रितू तावडे यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि यावेळी स्पष्टीकरण देत असताना त्यांनी झारीतले शुक्राचार्य असा उल्लेख केला आणि त्यांच्याकडूनच हे कटकारस्थान करण्यात आलंय असं देखील त्यांनी सांगितलं। अप्रत्यक्षरित्या त्यांचा रोग जो होता तो जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्यावर होता, त्यामुळे हा वाद हा पेटताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अधिक हा टोकदार होताना देखील पाहायला मिळतोय। जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळेंबाबत चर्चा झाली की नाही हे मुख्यमंत्री आणि महापौरांनाच ठाऊक। तुर्तास तरी महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण वेगळंच सांगितलंय। आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस येतोय। त्यांच्या पूर्ण म्हणजे मंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रधानमंत्री झाल्यापासून एक 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर हा जो आम्ही 15 दिवसाचा सेवा पखवाडा करायचो तो आता महिन्याभराचा आहे आणि त्याची सगळी रूपरेषा त्याच्याविषयी आम्ही पूर्ण काम येणाऱ्या गणपतीमध्ये किंवा मुंबईकरांना अजून काय सेवा सुविधा देऊ शकतो त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होत्या। म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही हेच नाही झाली। मुंबई महापालिकेत महापौर आणि जनसंपर्क अधिकारी यांच्यातील शीतयुद्धात भाजपचा मित्रपक्ष शिवसेना कुणासोबत आहे? शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। आमचं क्लिअर मॅन्डेट आहे, इकडे सगळ्या गोष्टी मेरिटवरती होणार। जर कोणाची चुकी असेल तर त्या बाबतीत डिस्कस गेलं पाहिजे। आज जर नसेल तर उगाचच कुठलाही कारणावस्त कोणाला डिसमिस करा, सस्पेंड करा, या गोष्टी होऊ नये महानगरपालिकेत। आणि कुठे ना कुठेतरी सभाशास्त्र हे पाळलं गेलं पाहिजे। काही ना काहीतरी कुठले मुद्दे आणायचे आणि काय आणायचे या गोष्टी आता यापुढे हे डिस्कस केलं गेलं पाहिजे। जनसंपर्क अधिकारी बदलण्यासाठी वर्षा बंगला गाठण्याची गरज नाही असं ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना वाटतंय। त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचा सल्ला दानवेंनी रितू तावडेंना दिलाय। तर मला असं वाटतं महापालिकेचा महापौर सर्वस्व असतो, त्यांनी मुख्यमंत्री जायची गरज काय? स्थानिक स्वराज्य संस्था याला स्वतःचे अधिकार आहेत। मुख्यमंत्र्यांची गरज काय? जर तुमचा जनसंपर्क प्रमुख तुम्हाला बदलायला मुख्यमंत्र्याची गरज लागत असेल, 1 मिनिटात आयुक्ताला सांगितलं, आयुक्ताला बदली करायची तर बदली कशी होत नाही? महापौरांना सांगितलं बदली कशी होऊ शकत नाही? होऊ शकते। भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मात्र महापौर रितू तावडे यांची पाठराखण केली आहे। रितू तावडेजी महापौरपदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत। त्यांच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे महापौर पदाची गरिमा वाढवणार आहे। या सगळ्यांमध्ये खोलात जाऊन विपर्यास निर्माण करणे हा विरोधकांचा डाव आहे, तो सफल होऊ शकत नाही। महापौरपदी विराजमान झाल्यापासून रितू तावडे या ना त्या कारणामुळे वादाच्या गर्तेत सापडतायत आणि अडचणींमागे विरोधकांपेक्षा घरातलीच मंडळी जास्त असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। आता ही चर्चा खरी की खोटी, त्यात तथ्य आहे की नुसत्या वावड्या आहेत, हे महापौर रितू तावडेंना चांगलंच माहिती आहे। आता जनसंपर्काचा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या संपर्कानं सुटतो का हे लवकरच कळेल। अजय माने, ABP माझा, मुंबई।